नमस्कार, मी आहे प्रतीक महाजन. नमस्कार, मी आहे आर्यन बेरेवार आणि तुम्ही बघत आहात पॉलिवेअर. नो युअर कॉर्पोरेटर, ओळख आपला नगरसेवकाची. हा पॉलिवेअरचा पहिला प्रोजेक्ट आहे आणि याबाबत आपण बालेवाडी प्रभागचे नगरसेवक माननीय बाबूराव चांद्रे साहेब यांची मुलाखत घ्यायला आलो. नमस्कार सर. नमस्कार सर. तर तुम्ही बऱ्याच वर्षापासून इथे नगरसेवक आहातच आणि तुमचं कार्य सगळ्यांना माहीतच आहे. पण आमच्यासारखे युवकांना तुमच्याबद्दल अजून जाणून घेण्याची फार इच्छा आहे. तर तुम्ही प्रथम राजकारणात आले, तर त्याच्या मागची प्रेरणा काय होती? नमस्कार, मी नगरसेवक बाबूराव चांदेले बोलतो. मी लहानपणापासून कबड्डी खेळाडू होतो. मला कबड्डी ह्या खेळाची खूप मोठी आवड होती. त्यानिमित्ताने सराव शिबिरासाठी 25 ते 30 आम्ही युवक एकत्र जमायचो आणि सराव शिबिर करायचो. तदनंतर मी उत्कृष्ट कबड्डी खेळाडू झालो. उत्कृष्ट कबड्डी खेळाडू झाल्यानंतर आम्ही आमच्या सतेज कबड्डी संघातून कबड्डी खेळत असताना या संघाचं नाव पुणे जिल्ह्यातच नव्हे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करण्याचा प्रयत्न आम्ही केला. खेळानंतर मी एक संघटक म्हणून काम करू लागलो आणि संघटक म्हणून काम करत असताना एक सामाजिक बांधिलकी नजरेसमोर ठेवून राजकारणामध्ये आपण काहीतरी करावं म्हणून 1987 साली अधिकृत राजकारणामध्ये प्रवेश केला. आणि तो प्रवेश करत असताना 1987 साली भैरवनाथ देवस्थानाचा उत्सव आम्ही चांगल्या प्रकारे साजरा केला आणि तो साजरा केल्यानंतर 1989च्या पहिल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना माझे सासरे आदरणीय मारुतराव धनकुडे यांच्या आशीर्वादानं वार्ड क्रमांक 3 मधून ग्रामपंचायत सभासद होण्याची संधी मला नागरिकांनी पहिली दिली आणि ही संधी दिल्यानंतर खऱ्या अर्थानं राजकारणात प्रवेश झाला आणि नागरिकांची कामं करायला सुरुवात केली. 2 वेळा मी ग्रामपंचायतीचा सभासद झालो. कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक 1999 साली झालो आणि 2007 पासून तर आज तगायत मी पुणे महानगरपालिकेमध्ये बालेवाडी परिसराचं प्रतिनिधित्व करीत आहे. तुम्ही अनेक वर्षापासून या क्षेत्रात आहात, तर राजकीय क्षेत्रात युवकांची भूमिका कशी असावी याबाबत आपले काय विचार आहे? मी तर नम्रपणे सांगेन की शिक्षण हे महत्त्वाचा घटक आहे. युवकांनी पहिलं शिक्षण घेतलं पाहिजे, सक्षम झालं पाहिजे आणि तदनंतर समाजकारणाला सुरुवात करून समाजकारण करत असताना त्यांनी राजकारणामध्ये सुरुवात करावी आणि त्यांनी ते सक्षम झाल्यानंतर त्यांनी राजकारणात यावं आणि चिकाटीने काम करून त्याच्यामध्ये आपल्या कार्याने आपला कार्याचा ठसा उमटावा, जिद्दीने काम करावं, हीच माझी युवकांच्या बाबतीमध्ये अपेक्षा असणार आहे. सर, तर तुम्ही अवयवदान व रक्तदाना संबंधित एक सायकल यात्रा काढली होती, तर त्याचा म्हणजे परिणाम तुम्हाला कसा दिसून आला आहे? बालेवाडी परिसराचं प्रतिनिधित्व करत असताना मी या परिसरातील नागरिकांना हाताशी धरून अवयव दानासंदर्भात एक यात्रा काढली. त्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि नागरिकांमध्ये अवयवदान संदर्भामध्ये जागृती निर्माण झाली आणि त्या यात्रेमुळं जागृती निर्माण झाल्यानंतर एक चांगला प्रतिसाद नागरिकांनी या संदर्भामध्ये आम्हाला दिला. देशभरात एक स्मार्ट सिटी प्रोजेक्ट जे आहे याचे खूप मोठं वार सुरू आहे, तर याबाबत बालेवाडी प्रभागासाठी आपण काय योजना काढली आहे? मी 2007 ते 2017 या कार्यकाळामध्ये या परिसराचं प्रतिनिधित्व करत असताना 2012 साली मला आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब, या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी 2012 साली पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद मला दिलं आणि हे अध्यक्षपद दिल्यानंतर मी माझ्या प्रभागासह पुणे शहराचा विकास झपाट्याने कसा करता येईल, प्रोजेक्ट कसे राबवता येईल हा मनापासूनचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त निधी बालेवाडी परिसरासाठी मी उपलब्ध करून घेतला. कारण मला 2 अंदाजपत्रक सादर करण्याची संधी मिळाली. ह्या संधीचा पुरेपूर फायदा मी बालेवाडीसाठी करण्याचा प्रयत्न मनापासून केलेला आहे. आज जो भाग स्मार्ट सिटीमध्ये निवडण्यात आलेला आहे त्या भागामध्ये जवळपास 70 ते 75% इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण मी यापूर्वीच केलेलं आहे. मग त्या ठिकाणी सिमेंटचा रस्ता असेल, स्मशानभूमी असेल, विद्युत दाहिनी असेल, मराठी शाळेच्या इमारती असेल, गणपती विसर्जन घाट असेल, अशी सर्व कामं मी त्या परिसरात केलेली आहे आणि नेमकी पसंती शासनाने त्याच परिसराला दिली. आता त्याच्यामध्ये त्यांना काय करायचंय की फक्त 25-30% काम करायचं आणि स्मार्ट सिटी प्रोजेक्ट हा देशाला दाखवायचा आहे. परंतु स्मार्ट सिटी माझ्या परिसरात आली केवळ मी केलेल्या कामामुळं
या परिसरामध्ये स्मार्ट सिटी आलेली आहे. आणि स्मार्ट सिटी आल्याबद्दल मी तर या ठिकाणी महानगरपालिकेच्या सभागृहात सुद्धा कौतुक केलेलं आहे. आणि स्मार्ट सिटीला पूर्णपणे पाठिंबा देण्याचं काम आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आम्ही केलेलं आहे. जसं गावांमध्ये ग्रामसभा घेतली जाते तसं शहरांमध्ये वॉर्ड सभा घेणे पण गरजेचे आहे. तर तुम्ही या संदर्भात काय काय नियोजन केले आहे? मी नगरसेवक म्हणून काम करत असताना वार्ड सभा दर 6 महिन्यांनी घेण्याचा प्रयत्न मी माझ्या प्रभागामध्ये करत असतो. आणि ही सभा घेण्याचा उद्देश एकच आहे की नागरी वस्ती माझ्या परिसरामध्ये झपाट्याने वाढली असून आमचा विश्वास बसत आहे एवढी मोठी नागरी वस्ती आमच्या परिसरामध्ये वाढली. आता वार्ड सभा घेण्याचा उद्देश एकच की नागरिकांच्या समस्या जाणून घेणं, त्यांच्या काय मागण्या आहेत त्या ऐकून घेणं. त्यासाठी मी अधिकाऱ्यांना निमंत्रित करीत असतो आणि अधिकाऱ्यांच्या समोर नागरिकांच्या समस्याचा पाढा त्यांना वाचायला लावायचा आणि त्यामधून त्याचा निर्वाळा करायचा, त्यांचे प्रश्न सोडवायचे. हे प्रामुख्याने काम आम्ही त्या ठिकाणी करत असतो आणि यासाठी नागरिक आम्हाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देतात. बालेवाडीमध्ये तरी आणि तुमच्या वॉर्डमध्ये कचरा ही खूप मोठी समस्या आहे. घरातील लोक रस्त्यावरतीच कचऱ्याची विल्हेवाट लावतात. तर याच्यासाठी नगरपालिका लोकांना कोणती सुविधा पुरवणार आहेत आणि आपल्या प्रभागासाठी आपण ही समस्या दूर करायला काय योजना घेणार आहे? कचऱ्याचा प्रश्न हा नागरिकांच्या दृष्टिकोनातून फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तसं पाहिलं तर हा पुणे शहराचा एक कळीचा मुद्दा ठरलेला आहे. कारण उरुळी कांचन आपलं देवाची उरुळी फुरसुंगी या परिसरामध्ये आमच्या पुणे महानगरपालिकेचा कचरा डेपो आहे. त्या परिसराच्या नागरिकांना त्या कचरा डेपोचा दुर्गंधीचा खूप मोठा त्रास होतो आणि त्रास झाल्यानंतर त्या परिसरातले नागरिक कचरा बंद करतात आणि डेपो बंद होतो, कचरा टाकून देत नाही. त्यामुळं त्याचा परिणाम आमच्या पुणे शहरामध्ये होतो. खरं तर पुणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती. त्या कार्यकाळामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आमदार अजितदादा पवार सातत्याने पुढाकार घेऊन त्या नागरिकांना समजून सांगून हा कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा मनापासूनचा प्रयत्न करत होते. आणि हा प्रश्न सोडत असताना दादांचं तर असं मत होतं की हा प्रकल्प एका ठिकाणी न ठेवता ज्या ठिकाणी नागरी वस्ती कमी आहे, गायरान जागा आहे, अशा ठिकाणी जर तो हलवला आणि तिथल्या नागरिकांना त्याचा काहीच त्रास होणार नाही अशी आपण जर उपाययोजना केली तर कायमस्वरूपी हा कचऱ्याचा प्रश्न सुटेल. पण दुर्दैवानं भाजपची सत्ता आल्यानंतर तो कचऱ्याचा प्रश्न जास्त चिघळला आणि तो चिघळत असताना त्याचा फ्लो हा प्रत्येक वार्डामध्ये दिसायला लागला. कारण फुरसुंगीचा कचरा डेपो बंद केला की कचरा टाकणार कुठं. तरी मी या परिसराचं प्रतिनिधित्व करत असताना नदीकाठी मोठा खड्डा घेऊन प्रभागातला कचरा प्रभागातच कसा जिरल असा मनापासूनचा प्रयत्न केलेला आहे. परंतु प्रत्येक नागरिकाला दुर्गंधी नको आहे आणि खरोखरच ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळं कचरा प्रकल्प हा आमच्या भागात झालाच नाही पाहिजे अशी मानसिकता पुणे शहरातल्या प्रत्येक नागरिकाची बनलेली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर सुद्धा हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. परंतु आता काहीतरी आता समजतंय की भाजपचे सरकार, राज्यात भाजपचं सरकार आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे, पुणे महानगरपालिकेत भाजपचं सरकार आहे. त्यांचं वाडे कोल्हावी परिसरामध्ये मोठा कचरा डेपोला जागा घेऊन त्या ठिकाणी कचरा डेपो करण्याचा त्यांचा काहीतरी मानस आहे. तर बाणेर बालेवाडी हा मागच्या 10 वर्षात खूपच जास्ती वाढला आहे आणि त्याच्यासोबतच वाहतूक कोंडी वाढली आहे वाहनांच्या वाढीमुळे. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही म्हणजे कोणता उपक्रम घेतला? नागरी वस्ती झपाट्याने वाढली ही वस्तुस्थिती खरी आहे. परंतु ही नागरी वस्ती वाढत असताना तेवढ्या नागरी सुविधा देण्याचं काम लोकप्रतिनिधी या नात्याने मी या परिसरामध्ये केलेलं आहे. आज मग हॉटेल महाबळेश्वरचा चौक असेल, बालवडी फाटा असेल किंवा आपला माझ्या ऑफिसचा चौक असेल, या ठिकाणी आम्ही सिग्नल बसवायचं काम केलं आणि सिग्नल बसून डीपी रस्ते विकसित करण्याचं महत्त्वाचं काम केले. प्रत्येक रस्त्याला आम्ही पॅरलल रस्ता ठेवलेला आहे. पुण्याला जर जायचं म्हटलं तर मेडिकल हॉस्पिटलचा सुद्धा रस्ता आम्ही सिमेंटचा केलेला आहे. बाणेरचा मेन रस्ता हॉटेल सदानंद ते हॉटेल ग्रीन पार्क पर्यंत सुद्धा रस्ता आमचा सिमेंटचा झालेला आहे. हॉटेल पॅनकार्ड ते हायवे पर्यंतचा तिसरा रस्ता सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सिमेंटचा केलेला आहे. त्यामुळे नागरी वस्ती झपाट्याने वाढत असली तरी आम्ही डीपी रस्ते विकसित करण्यासाठी मी या ठिकाणी यशस्वी झालेलो आहे. तर ज्येष्ठ नागरिक असो की छोटे मुलं असो, त्यांना खेळायचे मैदान
आणि जे उद्यान म्हणतात त्याची जागा खूप कमी पडली आहे. तुम्ही याला कसं वाढवणार? 1997 साली बाणेर बालोडी हा परिसर पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला आणि 2008 साली हा डीपीला राज्य शासनाने काही भागापुरती मान्यता दिली. आणि ही मान्यता देत असताना आमचे डीपी रस्ते, क्रीडांगणाचं आरक्षण, उद्यानाचं आरक्षण, ही सर्व आरक्षण आमच्या परिसरामध्ये आहे. परंतु एक 2-3 वर्षापूर्वी केंद्र सरकारचा असा निर्णय झाला की शेतकऱ्याची जागा ही शासनाच्या प्रपोजलसाठी घ्यायची असेल तर त्याला डबल एफएसआय किंवा डबल टीडीआर किंवा डबल मोबदला द्यायचा. ह्या अनुषंगाने बऱ्याच शेतकऱ्यांनी ते नोटिफिकेशन निघालं त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं की आम्हाला जर डबल एफएसआय मिळत असेल तर आमच्या जमीन तुम्ही ताब्यात घेऊ नका. ज्यावेळेस याची कारवाई डबल एफएसआय घ्यायची चालू आहे त्यावेळेस आमच्या जमिनी ताब्यात घ्या म्हणजे आम्हाला मोबदला चांगल्या प्रकारे मिळू शकेल. तरी सुद्धा सर्वे नंबर 35 मध्ये आम्ही 2.5 एकर जागा आमच्या ताब्यात आली. एवढं सुंदर गार्डन आम्ही त्या ठिकाणी तयार केलंय की रोज सकाळी संध्याकाळी 4,000 ते 5,000 नागरिक त्याचा लाभ घेतात. याचा आनंद नागरिकांना आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर साईदत्त सोसायटीच्या तिथं कोटी ते 1.5 कोटी रुपये खर्च करून आम्ही विरंगुळा केंद्र त्या ठिकाणी बांधलंय. ते काम पूर्णत्वावर या ठिकाणी आलेलं आहे आणि ते फक्त ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र ज्येष्ठांसाठीच आम्ही ते ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र बांधण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येक शहराचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो आहे पाण्याचा. तर पाण्याबाबत लोकांपर्यंत पाणी पुरेसं पोहोचावं याच्याबद्दल तुम्ही काय कार्य करत आहात? बाणेर बालोडी हा परिसर 1997 साली पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर बालेवाडी हा उंचावरचा भाग होता. त्याच वेळेस पुणे महानगरपालिकेने नो वॉटर झोन डिक्लेअर केला होता. तरी पण 2007 ते 2017 या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन व्यवस्थितपणे टाकण्यामध्ये पुणे महानगरपालिका पाणी पुरवठ्याचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही यशस्वी झालेलो आहे. आणि 2007 ते 2017 या कार्यकाळामध्ये माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता की एवढी मोठी नागरी वस्ती झपाट्याने वाढेल. एवढी नागरी वस्ती झपाट्याने या परिसरामध्ये वाढली आणि त्याचा ताण पाणी पुरवठ्याला ही वस्तुस्थिती मान्य करावं लागेल. परंतु आम्ही जर कधी पिण्याचं पाणी नागरिकांना कमी पडलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये एकमेव नगरसेवक असा आहे की त्या ठिकाणी 1 कोटी रुपयाचं टेंडर पिण्याच्या पाण्याचे टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही लावलं होतं. आणि ज्यावेळेस दिवसाड पाणी पुणे महानगरपालिकेचं धोरण ठरलं दिवसाड पाणी पुरवठा करायचा त्यावेळेस गरजेप्रमाणे प्रत्येक सोसायटीत 1, 2, 3 टँकर पिण्याच्या पाण्याचे पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आता बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न आमच्या परिसरातला सुटलेला आहे. भविष्यात सुद्धा अधिकारी त्याच्यामध्ये दक्ष राहून हा पाण्याचा प्रश्न सोडवतील अशी आशा मला आहे. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला आणि आम्ही आशा करतो की पॉलिवेअर आणि तुम्ही लोकांच्या प्रश्नांसाठी काम करत राहा. धन्यवाद.